ज्योतिष रेसिपी 15 मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत। पुदिन्याची सुक्की चटणी। उन्हाळा आला की आपण प्रकृतीने थंड असणारे पदार्थ खाण्यावर भर देतो, तर त्यातीलच एक पुदिना ही प्रकृतीने थंड असणारा आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। पुदिना निवडून असे पुदिन्याचे पाने घ्यायचे आणि थोडी कोथिंबीरही घ्यायची। चवीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या, 1 चमचा साखर घ्यायची, थोडेसे अद्रक, 1 वाटी खोबरे, 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी फुटाणे। डाळवे घेतले तरी चालते, येथे तुम्ही मिरच्या हिरव्या घेतल्या तरी चालतील। 1 लिंबाचा रस। गॅस पेटवून कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आणि सर्व वस्तू भाजून घ्यायच्या। शेंगदाणे भाजून घेताना त्यामध्ये तेल घालून भाजायचे, त्यामुळे शेंगदाणे असे कडक भाजले की खमंग लागतात, त्यामुळे चटणी ही खमंग होते। ही चटणी तुम्ही घरी एकदा करूनच पहा, तुम्हाला नक्की आवडेल, कारण की ची टेस्ट खूप छान येते। त्यामध्येच फुटाणेही भाजायला घ्यायचे। शेंगदाणे आणि फुटाणे अगोदर शेंगदाणे भाजून घेतले की नंतर फुटाणे घालून परत एकदा फुटाणे आणि शेंगदाणे एकत्र भाजून घ्यायचे। सगळे वस्तू भाजून घेतल्यामुळे चटणीला ही छान चव येते। शेंगदाणे आणि फुटाणे भाजून झाले की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे आणि फुटाणे भाजून झाले की आपण लसूण भाजून घेऊ। त्यामध्येच आपण खोबरे ॲड करून खोबरेही भाजून घेऊ। खोबरे भाजत असताना तुम्ही तेल घालू शकता, मी घातले नाही। ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। खोबऱ्याला चांगला ब्राऊन कलर आला आहे, ते आपण काढून घेऊ आणि आता आपण लाल मिरच्या भाजून घेऊ। आता आपण कोथिंबीर भाजून घेऊ। कोथिंबीरीमध्ये मी कोथिंबीरीच्या काड्या जास्त घेतल्या आहेत। कोथिंबीरीच्या काड्या कधी टाकू द्यायच्या नाहीत, त्यासाठी त्याचा वापर कसा करायचा त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तो तुम्हाला भेटून जाईल। नाहीतर वरती आय बटन दाबून प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल। तुम्ही त्यावरती जाऊन पहा की कोथिंबीर कशी निवडावी व कशी स्टोअर करावी आणि त्याच्या काड्यांचा उपयोग कसा करावा। यामध्येच मी पुदिना घालून घेतला आहे आणि दोन्हीही चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यामध्ये बिलकुल ओलावा राहिला नाही पाहिजे, असे गॅसवर ते हलवत भाजून घ्यायचे। पुदिना आणि कोथिंबीर भाजवताना ते कुरकुरीतच झाले पाहिजे, त्याच्यात ओलावा राहिला नाही, मग आपली चटणी जास्त दिवस टिकते। घ्यायचे पुदिना आणि
कोथिंबीर भाजून घेतल्याच्या नंतर थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या जारमध्ये सगळे एकत्र करायचे, सगळ्या वस्तू एकत्र घेऊन बारीक करायच्या. अगोदर पुदिना आणि कोथिंबीर घालायचे, मग बाकी वस्तू घालायच्या. त्यातच तुम्ही मीठ घालून घ्या आणि मीठ सैंधव मीठ वापरा. सैंधव मिठाने चटणी जास्त टेस्टी लागते. आणि त्यामध्ये साखर आणि लिंबूही लगेच घालून घ्या आणि थोडे थोडे फिरवत चटणी मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या. हे पहा, आपली चटणी तयार झाली आहे. आणि ती अशी एक चिनी मातीच्या जारमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. चिनी मातीचा जार नसेल तर तुम्ही काचेच्या जारमध्येही स्टोअर करू शकता. अशा पद्धतीने चटणी बनवली की खूप टेस्टी आणि खमंग होते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.